शिवराय, मी ॲडव्होकेट शैलेश भोये. आपण आलेलो आहेत फोर्ट कॅम्प येथील हॅपी होममधील. आणि अशा आपण बोलतो की महिला कुठे आहेत, महिला व्यवसाय येत नाही, महिलांना काही समजत नाही. दरवेळी आपण महिलांविषयी तिरस्कार करतो, परंतु आपल्याकडं अशा दोन महिला आहेत की त्यांनी स्वतःचा व्यवसाय केलेला आहे. तर व्यवसायाचं नाव आहे अंडरनेसला चाय, हॅपी होम. इथून आपण घोडगाव टोळ्यापासून 2 किलोमीटर आतमध्ये आहे. तर आपण आता एक जे मिसळची टेस्ट आहे ते मिसळची टेस्ट आपण पाहूया. हे इकडं हाय दादा, जय शिवराय. दादा, आपण मिसळबद्दल काय सांगा, कशी टेस्ट आहे? चांगलं, एकदम टेस्टी वगैरे खरंच एकदम चांगलं आहे. दादांनाही एकदम बेस्ट क्वालिटी आवडलेली आहे आणि त्यांना ती अतिशय चांगल्या प्रकारे आले आहेत. खरंच तुम्ही पण तुमच्या मित्रांना वगैरे सांगा टेस्ट करायला. इथे काही असं आणि आपलं वडापाव आहे, पॅटीस देखील आहे, पॅटीस पण आहे, वडापाव आहे, चांगले आयटम आहे. त्यामुळं तुम्ही पण इतरला तुमच्या फ्रेंड्स वगैरे सांगा तुम्ही. ओके, धन्यवाद दादा. इकडे ताई, आपल्या वडापावचे चव कशी आहे, टेस्ट कशी आहे? एकदम इकडे सांगा. छान आहे वडापाव, एकदम एकदम यम्मी यम्मी. एकदम. तुम्ही कसं वाटतं तुम्हाला? मग अजून काय सांगाल? खूप छान आहे, सगळे येऊन खाऊन जा, एकदम टेस्ट करा ना. ओके, बघा सगळ्यांची बघू काय सांगतील वडापावबद्दल? वडापाव मस्त आहे. या एरियामध्ये याच्यापेक्षा चांगला वडापाव कुठे भेटणार नाही. काय बात आहे, एकदम पेन्शनची. बघा अजून एकदम कल्पनेने सांगितलेलं आहे की ह्या एरियामध्ये कुठेच वडापाव चांगला भेटत नाही, म्हणून ह्याच्या करतात. थँक्यू सो मच. ओके, तुम्ही काय सांगा वडापावबद्दल? कसा वाटला वडापाव? चांगलं आहे, एकदम चांगला. खावला एकदम, खाल्ला कसा वाटला? एकदम मस्त ना. ओके, धन्यवाद काकी. अरे बाबू तू सांग वडापाव कसा लागला? टेस्ट सांग. कसा होता मी सर्व? छान. ओके, काकी एक मिनिट. काकी तुम्ही सांगा जरा. तुम्ही मिसळ खाल्ल्याबद्दल तुम्ही काय सांगा? एक नंबर टेस्ट लागली. एक नंबर टेस्ट लागली. आवडली तुम्हाला? आवडली, खूप चांगली. क्या बात आहे, बढिया आहे. एकदम पेन्सिल. अरे ही जी आयडिया होती, कुणाची आयडिया होती? तुमचं नाव सांगा. माझं नाव शोभा राहुल पवार आहे. मोठ्यानं आवाज आला पाहिजे. हो, शोभा राहुल पवार आहे. बर. हो, तुमचं नाव सांगा. इकडे येते. काय नाव तुमचं? सुनीता रमेश चव्हाण. सुनीता रमेश चव्हाण. बरं, हे व्यवसाय तुम्ही केला त्याच्या मागचं कारण काय? अचानक म्हणजे आम्हाला काहीतरी करायचं होतं, लाईफमध्ये काहीतरी बनायचं होतं, म्हणून स्वतःचा बिझनेस करावा असा विचार केला. दुसऱ्याकडे जॉब करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस करून स्वतःच्या काय उभा कधी पण मला एक सांगा, व्यवसाय तुम्ही सुरू केला आहे त्याच्या मागचं उद्देश कारण काय? व्यवसायच का करावासा वाटला? नोकरी का नाही करूशी वाटली? दुसऱ्यांकडे राबण्यापेक्षा स्वतःच्या पायावर स्वतः उभारण्यासाठी आपला बिझनेस असेल तर आपण कधी पण जाऊ शकतो, कधी पण येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण स्वतःचाच बिझनेस केलेला कधी पण चांगला आहे. तुम्ही व्यवसाय चालू केला, मग ते व्यवसायामध्ये काही अर्थ वगैरे काय दादा मला सांगा. तुम्ही ना महिला आहात, महिलांना प्रत्येक संकटामध्ये आणि व्यवसायामध्ये आपल्याला सामोरं जायचं असतं, मग त्याच्यावर तुम्ही काय सांगाल?